नमस्कार, मी मीनाक्षी परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. संध्याकाळचे वाजले होते 7. दिवाबत्ती झाली होती बघा. माझी मुलगी माळ जपत आहे. इकडे कुकर लावून घेतले होते. आज येणार होता आमचा आठवडी बाजार, म्हणून लगेच मी फ्रीज साफ करायला घेतले. फ्रीजमध्ये खूपच धिंगाणा झाला होता, कचरा वगैरे खूप झाला होता. प्रत्येक आठवड्यात साफ करावंच लागते फ्रीज. भाज्यांचा वगैरे सगळं असं चुरा कचरा वगैरे काही पडत असते, त्याच्यामुळे फ्रीज साफ करून घेत होते मी. फ्रीजमध्ये नुसता बर्फ जमा झाला होता, बघू शकता. बघा बर्फ किती खूपच जमा झाला होता बर्फ. त्यानंतर पटपट हे रकाने वगैरे काढून घेतले. मग ओल्या कपड्यानं फ्रीज स्वच्छ पुसून घेत होते. फ्रीज स्वच्छ झालं तर आपल्यालाही थोडंसं चांगलं वाटते. पटपट हे वरचा रकाना मला काही निघत नव्हता, खूपच जाम झालेला होता. त्यानंतर सगळे रकाने काढून घासून वगैरे घेतले, स्वच्छ कोरडे छान पुसून घेतले. माझा व्हिडिओ आवडत असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला आणि नक्की माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत चला. अशा प्रकारे मी कोरड्या कपड्याने छान पुसून घेत होते. पुसून घेतल्यामुळे काय डागावा असं उमटत नाहीत परत. हे पाहू शकता किती स्वच्छ छान दिसत आहे फ्रीज. क्लिनिंग केले की प्रत्येक वस्तू छान दिसत असेल. लगेच इकडे मी स्वयंपाकाकडे आले होते. एकीकडे भात होत होता आणि दुसरीकडे वरणाची तयारी चालू होती. कुकर झालेला होता, मी आधीच लावले होते फ्रीज साफ करण्याच्या आधी. कुकर वरणाची डाळ शिजलेली होती, फक्त फोडणी द्यायचं होतं वरण. आमच्याकडे रोज संध्याकाळी वरणच करावं लागते. कधीतरी मसाला भाजी वगैरे असते. इकडे मी आज करणार होते कैरीची चटणी. छोटे छोटे कैरी आणले होते मी, खूपच छोटे छोटे होत्या आणि पाण्यात टाकून घेतले, स्वच्छ धुवून घेतले, परत पाण्यात टाकून घेतले होते 10-15 मिनटं. नंतर कैरीचे हे छोटे छोटे साल काढून घेत होते. कैरीची चटणी ही प्रत्येकाला आवडतच असते. सध्या कैरीचं सीझन आहे. हे बघू शकता, इकडे छान काढून घेतल्या. त्या छोट्या छोट्या बिया होत्या, ते बियासुद्धा काढून घेत होते. नंतर खिसून घेतले छोटे छोटे कैऱ्या. खिसले जात नव्हते लागत होतं हाताला, तरी खिसून घेत होते मी. आवड असते माणसाला. हे पाहू शकता, एवढे बारीक छोटे छोटे कैऱ्याचे बारीक हे झालेलं आहे. नंतर मी छोट्याशा स्टीलच्या पातेल्यामध्ये काढून घेतले. मग लाल तिखट थोडेसे टाकून घेतले, थोडीशी हळद, थोडंसं मीठ चवीनुसार. नंतर मग मिक्स करून घेतले. छोटे छोटे कैरे असल्यामुळे काही जास्त चटणी झाली नाही, थोडीशी झाली होती. नंतर लगेच छोटंसं कुकरचं पातेले ठेवून तडका मारून घेण्यासाठी ठेवले होते. त्याच्यात थोडंसं टाकलं तेल गरम झाल्यावर मोहरी, जिरे आणि थोडेसे मेथीचे दाणे टाकले होते. कडकड तेल झालं होतं, लगेच मी त्याच्यात टाकून घेतले होते. बघू शकता, हे बघा चटणी तयार झालेली आहे. धन्यवाद.